कल्पना करा, एका राजाला असं वरदान मिळालं होतं की त्याला ना माणूस मारू शकतो, ना प्राणी, ना दिवसा मृत्यू, ना रात्री, ना घरात ना घराबाहेर. आणि त्याला वाटायला लागलं की आता मी अमर आहे. त्या राजाचं नाव होतं हिरण्यकश्यपू. पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय आहे माहिती आहे? त्याचाच मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णू यांचा भक्त होता. राजाने खूप प्रयत्न केला की प्रल्हादाने विष्णू यांचं नाव घेणं बंद करावं, पण प्रल्हाद म्हणायचा भगवान विष्णू सर्वत्र आहेत. आणि एक दिवस रागात हिरण्यकश्यपूने समोरच्या खांबाकडे बोट दाखवलं आणि विचारलं, तुझा विष्णू यातही आहे का? प्रल्हाद शांतपणे म्हणाला, हो. आणि असं म्हणतात त्याच क्षणी तो खांब तुटला आणि त्यातून प्रगट झाला एक असा अवतार जो ना पूर्ण माणूस होता ना पूर्ण सिंह. तो होता नरसिंह. संध्याकाळची वेळ होती, म्हणजेच ना दिवस ना रात्र. उंबरठा होता, म्हणजेच ना घरात ना घराबाहेर. आणि अशाच प्रकारे हिरण्यकश्यपूचा अंत झाला. म्हणूनच नरसिंह अवतार फक्त शक्तीची कथा नाही, तर तो एक संदेश आहे की अहंकार कितीही मोठा असला तरी श्रद्धा आणि सत्य शेवटी जिंकतातच. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्की सर्वांना शेअर करा, लाईक करा. आणि आपला धर्म, आपली संस्कृती, आपला इतिहास जाणून घ्यायसाठी या चॅनलला नक्कीच फॉलो करा.